ठीक आहे ना. आता उदय सामंत अलीकडे ते महत्वाचे खूप नेते आहेत राज्यातले, त्याच्यामुळे ते बोलतात, त्यांना बोलू दे ना, त्याच्यात काय फरक पडतो. आता महाड हा ते त्यांच्या मतदारसंघात आहे, त्यांना यश मिळालं. आम्ही लोकशाहीचा कौल मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यामुळे तो काय भाग आहे. कारण एक असं आहे की राजकारणामधली ती एक वैचारिक टीका होती. त्याच्यामध्ये काय ज्या पद्धतीने माझ्यावरती अघोरी किंवा ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरती टीका झाली, तसा एकही शब्द ना प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडनं गेला का माझ्या प्रवक्त्याकडनं गेला. उदय सामंतांनी पहिल्यांदा आपल्याकडे बघावं, पहिली 4 बोटं आपल्याकडे येतात आणि मग इतरांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करावा, असा प्रेमाचा सल्ला त्यांना माझा आहे. कारण तेही समन्वय समितीमधले एक महत्वाचे नेते आहेत. त्यांनी सुद्धा काही गोष्टी समजून घेणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे. एवढंच मला त्यांना प्रेमाचा सल्ला द्यायचा आहे. आमच्या तालमीत तयार झालेले उदय सामंत नेतृत्व आहेत. आम्ही ज्यावेळेला रत्नागिरीचा पालकमंत्री होतो त्यावेळेला उदय सामंत रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये माझ्यासारख्याचा खारीचा का होईना हिस्सा वाटा नक्कीच आहे. ते ज्या भूमिकेत आहेत त्या भूमिकेत त्यांनी बोलणं स्वाभाविक आहे. त्याच्याबद्दल माझं हस्तक्षेप वाटायचं काही कारण नाही. माझं आता जे बोलले ते अनकट त्या ठिकाणी दाखवावं. पण बोलताना थोडंसं सामंजस्य, थोडंसं जरा समन्वय, जबाबदारीने बोलावं, अशीच माझी माफक अपेक्षा त्यांच्यापासून आहे.